सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा संमिश्र राहणार आहे. जे लोक व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस काही फार चांगला राहणार नाही, परंतु तुमच्या जुन्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमचा खर्च भागेल. तुम्ही जॉबच्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवू शकता. तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला काम मिळाल्यानं तुम्हाला भरपूर आनंद होईल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही आज संध्याकाळी सहभागी व्हाल, त्यामुळे तुमची एक चांगली प्रतिमा समाजामध्ये तयार होईल. कोणताही बिझनेस हा भागीदारीमध्ये करणं तुमच्यासाठी भविष्यात फायद्याचं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. काही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, नाहीतर भविष्यामध्ये आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवा. महत्त्वाच्या कामांची यादी तयार करा. कोणताही करार करताना विचारपूर्वक सही करा, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते. कामाच्या ठिकाणी जास्त ताणतणाव घेऊ नका. धोकादायक कामांपासून दूर राहण्याचा जास्त प्रयत्न करा. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. जमिनीच्या कामामध्ये थोडंसं जपूनच काम करा. व्यवसायामध्ये कुठल्याही योजनेचा विचार अगदी मनापासून करा. कुटुंबामध्ये एखादी आनंदाची बातमी संध्याकाळपर्यंत येऊ शकते, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. सगळ्यांचा मान सन्मान करा, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. एका ध्येयावरती लक्ष केंद्रित केलं तरच तुमचं काम पूर्ण होईल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता आज वाढीस लागेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. कोणाकडूनही तुम्ही उधार पैसे घेऊ नका. जे लोक सरकारी नोकरी करत आहेत त्यांनी आपल्या ऑफिसमधील मोठ्या अधिकाऱ्यांशी बिलकुल वाद घालू नये, नाहीतर नुकसान होऊ शकतं. व्यवसायामध्ये कुठलाही निर्णय हा विचारपूर्वकच घ्या. पैशांच्या बाबतीमध्ये कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला तुम्ही घेऊ नका. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ त्यांना आज नक्कीच मिळेल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे तुमच्यासाठी फायद्याचं राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला काही नवीन योजनांचा फायदा होईल. जॉबच्या ठिकाणी विचारपूर्वक तुम्ही कुठलंही काम करा. कोणावरही आंधळेपणानं आज विश्वास ठेवू नका. तुमचं रखडलेलं कुठलंही काम आज पूर्ण होऊ शकतं. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या पत्नीचा किंवा नवऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या आईला आज माहेरी भेटायला घेऊन जाऊ शकता. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला प्रचंड सुखसोयी मिळतील. नवीन गाडी घेण्याची जर तुमची इच्छा असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही सगळ्यांचं भलं करण्याचा विचार कराल. काही महत्त्वाची कामं तुम्हाला लवकर पूर्ण करावी लागतील. घरातील समस्या तुम्ही कुणालाही सांगू नका, नाहीतर लोक त्याचा गैरफायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदारी दिली तर ते व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी आज पूर्णपणे दूर होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला एखादं मोठं पद मिळू शकतं, ज्यामुळे तुम्हाला प्रचंड आनंद होईल.
तुम्हाला काही चर्चांमध्ये सहभाग घ्यावा लागेल. सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगला नफा कमावू शकता. नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही तुमच्या कामांपेक्षा दुसऱ्यांच्या कामामध्ये जास्त लक्ष द्याल, त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. बिझनेसमध्ये फायदा झाल्यास तुम्हाला मनापासून आनंद होईल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील. त्यामुळे तुम्हाला आज गिफ्ट मिळू शकतं. तुम्ही आज तुमच्या परंपरांचं पालन कराल आणि नवीन लोकांशी तुमचे संबंध सुधाराल. कोणतंही काम तुम्ही आत्मविश्वासानं करा, त्यामुळे ते नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या मुलांच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि शंकराला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवनवीन गोष्टींमध्ये सक्रियता दाखवाल आणि तुमचे सहकारी तुम्हाला पाहून फारच खुश होतील. तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचा तुम्ही आज प्रयत्न कराल. आज तुम्ही कुठलीही नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न कराल. बोलताना आणि वागताना तुमच्या तोंडामध्ये गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मक गुण लोकांसमोर आज येतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जुन्या योजनांमधून फायदा होईल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गोड खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल, परंतु तुमच्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात. तुमच्या काही चुकांमधून तुम्हाला शिकायला मिळेल. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. बिझनेसच्या कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. घरातील मोठ्या माणसांशी तुम्ही कुठल्याही प्रकारचा वाद घालू नका. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला आज नवीन मार्गांनी पैसे मिळतील, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल, उत्पन्न वाढेल. तुमच्या घरातील समस्या आज पूर्णपणे दूर होतील. आज तुम्ही आरोग्याची काळजी घ्या. काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ती कामं वेळेमध्येच पूर्ण करा. तुम्हाला सरकारी कामातनं फायदा मिळू शकतो. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा तुम्ही आज प्लॅन बनवू शकता. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या इन्कम आणि खर्चामध्ये बॅलन्स ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील, परंतु तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या सहजपणे दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता, त्यामुळे सावध राहा. सकारात्मक विचार ठेवा. तुम्हाला तुमच्या माहेरच्या लोकांकडून आज मान सन्मान मिळेल आणि आर्थिक मदत देखील मिळेल. खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा, नाहीतर तुम्हाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणालाही आज उधार पैसे दिले असतील तर ते तुम्हाला अगदी सहजपणे परत मिळू शकतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.